हिवाळ्यात डोंगरदऱ्यांमध्ये धुके इतके दाट होतात की अगदी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीही दिसत नाही आणि ह्याच कारणामुळे बऱ्याचदा भीषण अपघात होतात. मुंबई गोवा हायवेवर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात 24 नोव्हेंबर 2025च्या पहाटे असाच एक अपघात झाला. पुण्याहून खेडकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव जवळ आली तेव्हा रस्त्यावर दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे एक लेन बंद होती, पण धुक्यामुळे चालकाला दिसलंच नाही. बस सरळ बॅरिगेटला धडकली आणि त्यानंतर 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 22 जण जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. धडाक्याचा आवाज येताच जवळच्या गावातले लोक धावत घटनास्थळी पोहोचले आणि लगेच बचाव कार्याला सुरुवात केली. पोलादपूर पोलीस, हायवे पेट्रोल आणि स्थानिकांनी मिळून जवळपास तासभर प्रयत्न करून जखमींना वर काढलं. स्थानिकांच्या तत्परतेमुळे अनेकांचे जीव वाचले. जखमींना रुग्णालयात हलवलं आणि गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीर जखमी रुग्णांमध्ये शमल अंजरलेकर, काजल शिगवन, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दीपाली नाचरे, प्रतीक आणि प्रिया गुरव, आळंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर आणि मयुरी शिगवन यांचा समावेश आहे. या अपघाताचं मुख्य कारण धुकं, रस्त्यावरील काम आणि बॅरिगेडमधील उणिवा असं सांगितलं जात आहे. विशेषतः या गोष्टींबद्दल स्थानिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. अशा कामाच्या वेळी सुरक्षा उपाययोजना किती महत्त्वाच्या आहेत हे या अपघातातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. अपघातातून बचावलेल्या काही प्रवाशांनी सांगितलं, धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं. अचानक जोराचा धक्का बसला आणि आम्ही सरळ दरीत कोसळलो. या घटनेमुळे हायवेवरील सुरक्षाबाबत प्रशासन काय पाऊल उचलतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.